चालेल. हो. हे आज पाठरापा सुरू करूया. दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? हो 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 दिसते. हो, दिसतंय दिसतंय. दिसतंय ना? ओके. आज जसं तुम्ही क्रियापदांची सुरुवातीला अं, कोणते कोणते काळ शिकलायचं कोणी सांगू शकेल का मला? वर्तमान काळ आणि भूतकाळ. भूतकाळ बरोबर. मग गमगच्छचं वर्तमान काळ रूप काय होईल? जरा फुल स्क्रीन कराल का याला, फुल त्या स्क्रीन. स्लाइडला? गच्छति गच्छामः किंवा गच्छामः गच्छामि. गत 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 गता गत गता गतम. गतम. ते नाही, वर्तमान काळाचा भूतकाळ रूप काय झाला. होईल? गच्छामी गच्छामि गच्छामः वर्तमान गच्छामि काळात गच्छति गच्छामि गच्छति गच्छत. बरोबर बरोबर. गच्छति आणि काळामध्ये आणि भूतकाळमध्ये गतम गतः आणि गता गता गतः गता गतम. बरोबर, अगदी बरोबर. आता मी प्रत्येकाने म्यूट करा स्वतःला. मी म्यूट करणार नाही, तुम्ही स्वतः सगळ्यांनी म्यूट करा प्रत्येकाला. अच्छा सुषमाताई, तुम्हाला काय विचारायचंय? हो हो. मी 1 सेकंद उशिरा जॉईन झाले, पण याच्यात दुसरं हे नाहीये का, म्हणजे तुम्ही दोघे याचं द्विवचन? नाही, ऍक्च्युली काय माहितीये का, संस्कृतमध्ये द्विवचनाला इतकं महत्व नाहीये आणि ह्या अच्छा. पटात म्हणून त्यांनी दिलेलं नाहीये. पण म्हणजे असेल तर काय, म्हणजे तेच होईल जे बहुवचनात असेल? नाही, ते ऍक्च्युली आम्हाला पाठात दिलेलं नाहीये, तो मला विचारावं लागेल सरांना. ओके ठीक आहे. ठीक आहे. ओके. ओके. आता सुषमाताई, तुम्ही हे वाचून दाखवा गमगच्छचे हे साही रूप. गमिष्यति, ही विल गो, जाईल, वह जाएगा. फक्त मराठीमध्ये सांगा. संस्कृत काय आणि म्हणतात? मराठी, संस्कृत आणि मराठीमध्ये सांगा, बस झालं. बर. गमिष्यन्ति, जातील, ते जातील. गमिष्यसि, तू जाशील. गमिष्यथ, तुम्ही जाल. गमिष्यामि, मी जाईल. गमिष्यामः, आम्ही जाऊ. ओके बरोबर. ह्याचा अर्थ धन्यवाद. कळला का तुम्हाला? हो हो. ओके. आता सुहांगीताई, तुम्ही वाचा पठच. पठिष्यति वाचेल, पठिष्यन्ति वाचतील, पठिष्यसि वाचशील आणि पठिष्यथ वाचाल, पठिष्यामि वाचीन आणि पठिष्यामः म्हणजे सगळे वाचू असं. वाचू, बरोबर, आम्ही सगळे वाचू. तर अनघा जेहूरकर, तुम्ही वाचा वदिष्य वदच. मिनिट. वदिष्यति म्हणजे बोलेल. तो वदिष्यन्ति म्हणजे बोलतील, ते बोलतील म्हणजे. वदिष्यसि म्हणजे तू तू बोलशील. वदिष्यथ म्हणजे ते बोलतात. बोलाल. हा बोलाल, सॉरी. हे भविष्यकाळ आहे. वदिष्यामि म्हणजे बोलेल, म्हणजे मी बोलेल ना. हा, मी बोलेन. हा. वदिष्यामः म्हणजे आम्ही बोलू किंवा आम्ही बोलू. बोलू. बरोबर. पती. बरोबर. हा, थांबा एक पुढचं पण मिनिट, दुसरं कोणतरी विचारूया. अश्विनी, तुम्ही वाचा हा. पतच. अच्छा. पतिष्यती पडेल, पतिष्यन्ति पडतील, पतिष्यसि पडशील, पतिष्यथ पडाल, पतिष्यामि पडेन, पतिष्यामः पडू, आम्ही पडू म्हणजे. करेक्ट, आम्ही पडू. बरोबर. हा. मोरेश्वरजी, पुढचं तुम्ही वाचा. लेखिष्यति,
तो लिहील. तो लिहील. बरोबर. लेखिष्यन्ति लेखिष्यन्ति ते लिहितील. लेखिष्यसि तो लिहील. यू विल राईट. तू लिहिशील. हम्म. लेखिष्यथ तुम्ही दोघे लिहाल. दोघे नाही, तुम्ही तुम्ही सगळे सर्व लिहाल. दोघे तुम्ही सर्व सर्व लिहाल. लिहाल. सगळे हम्म. सगळे लेखिष्यामी लेखिष्यामी मी लिहीन. लेखिष्याम लेखिष्यामः वी वी शॅल राईट. म्हणजे आम्ही सर्व लिहू. लिहू. बरोबर. असावं ताई, तू सांग पुढचं, वाचून दाखव. करिष्यति मी करेल. करिष्यन्ति आम्ही आम्ही करू पाहिजे ना, करतील. ते करतील. करतील. ते कर हा, ते ते करतील. करतील. करिष्यसि तू करशील. करिष्यथ तुम्ही कराल. करिष्यामि मी करेन. करिष्यामः आम्ही करू. बरोबर. आता इथे काही शब्द आहेत. सो दिलीपजी, तुम्ही हे शब्द वाचा. यदि, जर, तरही, तर, नोचेत, नाहीतर, प्रति, प्रति, चेत, तर, नंतर, जनकः, पिता, नैव, मुळीच नाही. नाही म्हणजे नाही आणि नैव म्हणजे मुळीच नाही. मुळीच नाही. येस. आता हे वरची जी क्रियापद झाली ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स आहे का? काही डाऊट नाही. करा. कोणाच्या घरी डिस्टर्बन्स येतोय? तुम्हीच म्यूट करा ना. तुम्हीच म्यूट करा. नंतर पाहिजे ते बोलतील अनम्यूट करून. नाही, कसं आहे माहितीये का, आपल्या आपण म्यूट केलेलं बरं असतं. आता दरवेळेला मी म्यूट करणार, दरवेळेला तुम्ही अनम्यूट करणार स्वतःला. हो, पण हे दररोज सांगतायत. सर पण सांगत होते, त्या उन्नती ताई पण सांगत होत्या, तरी सुद्धा चालूच राहत आहे. मग दुसरा काय उपाय आहे? आता मला सांगा, ह्या सगळ्या क्रियापदांमध्ये तुम्हाला काय डाऊट आहे का? काही कळलं नाही असं काही आहे का? नाही, नाही. कळलं सगळं. नाही, न कळलं ना? कळण्यासारखं नाहीये. फक्त ते लक्षात राहण्यासाठी वारंवार त्याचं प्रॅक्टिस करायला पाहिजे, एवढंच आहे. काय माहितीये का, आता हे लेख घ्या तुम्ही, तर लेख प्लस इष्यती, पुढे इष्यती लागलं की लेखिष्यती होतं. हा, तर कुरुच कर, त्याच्या पुढे इष्यती लागलं की करिष्यती होतं. करिष्यती, करिष्यसी. ते फक्त ओके. लक्षात ओके. ठेवायचं कसं येतंय. ई असल्यामुळं म्हणजे आधीच्या अक्षराचं वेलांट येणं अक्षराला हा हा. असं. हो. आणि करिष्यती हे लेखिष्यती. पुन्हा ती तह आणि ती सी थह थ तेच आहे ना, मी आवह आमह. सो हो. ते लक्षात ठेवायला हो. तसं सोपं आहे. सोपं आहे. हो. हा. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. एक मिनिट ताई, म्हणजे एक विचारू का? एक विचारू का? हा. मागच्या शब्दांमध्ये हम्म. आपण चेतला नाही तर म्हणतोय आणि खाली एक चेत लिहिलंय, तिथं तर आणि नंतर, मग नंतर पण म्हणू शकतो ना? कसं आहे माहितीये का, चेत म्हणजे तर ऍक्च्युली, हो. हम्म. नंतर हे पण काय म्हणजे, पण ऍक्च्युली रिअल ह्याचा अर्थ आहे की चेत म्हणजे तर, न म्हणजे नाही. हा, ते आहे. खाली पण चेतला नंतर लिहिले ना तुम्ही, म्हणून म्हटलं. पण नाही, तर हे शक्यतो तर हाच अर्थ होतो त्याचा. हा, नंतर नसेल. हा, इंग्रजीमध्ये जास्त स्पष्ट होतं ते. हो. इफ नॉट अदरवाइज ही प्रोव्हाइडेड दॅट. करेक्ट. हे दोन्ही संदर्भ वेगळे आहेत त्याचे. हो. अच्छा. जर आणि तरचा जसा संबंध येतो ना, तसं चेत कधी आणि कधी याचा फक्त वाक्य तर वाक्यामध्ये आणि तर हा तरी फक्त शब्द येतो.
तरी तरी म्हणजे पण तर येतं का मग? तर हो, जेव्हा जर आणि तर येतं तेव्हा यदी आणि तरीही असं वाक्यांमध्ये येतं पुढे. अच्छा. त्याचं आणि प्रत्येकाचं हे एक एक चेत वाक्य कधी समजेल का? वापरायचं? येणार आहे, चेत पुढे कधी येणार आहे. एक वापरायचं? एक करून वाचून दाखवा मला. थांबा. ओके. पहिलं वाक्य कोण वाचेल? भावना, तू वाचून दाखव. यदि सः आगमिष्यति तर्हि मया सह वदिष्यति. जर तो येईल तर माझ्या बरोबर बोलेल. इथे जर म्हणजे यदी म्हणजे जर आलेला आहे पहा. हा हा आगमिष्यती म्हणजे येईल. हा. तरीही म्हणजे तर. हम्म. कळलं? मया माझ्या. हा यासह बरोबर. म्हणजे माझ्या बरोबर. हा. माझ्या बरोबर वदिष्यती म्हणजे बोलेल. बोलेल. ठीक आहे. हो. हा, यदि पुढचं कोण वाचेल? संगीताताई तुम्ही वाचा. मी वाचू का? हा, वाचते. किम किम त्वम न वदिष्यसि. काय तू बोलणार नाहीस? किम म्हणजे काय, त्वम म्हणजे तू, आणि वदिष्यसि म्हणजे बोलणार नाही. बोलणार न म्हणजे नाही. नाही, अगदी बरोबर. श्यामल श्यामल जोशी ताई, पुढचं तुम्ही वाचा. हा, एक मिनिट. ना नो चेत अहम न वदिष्यामि. नाही तर मी बोलणार नाही. इथे नो चेत म्हणजे नाही तर. हा हा, इथं नाही ओके. तर म्हणजे नाही तर हा एक तो शब्द संधी झाला आहे ना, का तर तो नो बरोबर येईल चेतचा? ना? हे बघ, चेत म्हणजे तर. नो. नो म्हणजे नाही. तर नो चेत म्हणजे नाही तर. ओके, नाही तर मी बोलणार नाही. हा, बरोबर. ओके. आता सुजाता ताई तुम्ही वाचा पुढचं चौथं. वृक्षात पत्राणी च पतंती. झाडावरून पाने पडतात. ऍक्च्युली इथं आणि पाहिजे. च म्हणजे आणि. झाडावरून. आणि झाडावरून पाने पडतात. आणि पहिले घ्यायला लागेल, कारण ते अदरवाइज इट डझंट मेक सेन्स. वृक्षात म्हणजे झाडावरून पाने आणि पडतात, तसं नाही होत. आणि झाडावरून पाने पडतात. पाने आणि फुले असं म्हणायचंय का तिकडे? नाही, पत्र काय पण आणि पुष्पाणी. आणि सुरुवातीला आणि टाकलं तरी होतं. ओके ओके. हा हा, बर. पाचवं वैशाली हिंगे तुम्ही सांगा पाचवं. अश्वतः बालकः पतति. नाही, अनेकदा वाचा. अश्वात बालकः पतति. इथे काय माहितीये का, तचा पाय मोडलेला आहे. अश्वत. त्यामुळे अश्वात म्हणायचं. असं पूर्ण प्रोनाऊन्स नाही करायचं. अश्वत बालकः पतति. अश्वात बालकः पतति. बालकः पतति. घोड्यावरून मुलगा पडतो. बरोबर. ही कितवी विभक्ती येते? अश्वात. मी सांगू? पंचमी. वृक्षात पंचमी येणार आहे. वृक्षात नाही, अश्वात. पंचमी. सॉरी, अश्वात पंचमी. बरोबर. आणि बालकः प्रथमा. प्रथमा एक वचन. बरोबर. आता हे सहावं वाक्य कोण वाचेल? माधुरीताई तुम्ही वाचा. तरुणः अश्वात न पतति. तरुण घोड्यावरून पडत नाही. ओके. हे पण अश्वात ही कुठली पंचमी विभक्ती येते? बरोबर. हो. हा, आता लक्ष्मीताई पुढचं तचा पाय मोडलाय. हो, तचा पाय मोडणारच. हा, त्यामुळं त्यावर लक्षात येते म्हणजे पंचमी आहे. आणि घोड्यावरून आणि असं असेल तर. हा, आता सातवं लक्ष्मीताई तुम्ही वाचा.
युष्मासु कः असत्यं वदिष्यति. तुम्हा सर्वांमध्ये कोण खोटे बोलेल. आता युष्मासू म्हणजे काय ह्याच्यामध्ये? युथ काय म्हणतात ते युद्ध ना, सॉरी याचं ना युष्मासु. हा, पण युष्मासूचा अर्थ काय? तुमचा तुम्हा तुम्हा बहुवचन. सर्वांमध्ये. तुम्हामध्ये करेक्ट. तुम्हा सर्वांमध्ये तुमच्यामध्ये. हा, तुमच्यामध्ये. कः म्हणजे कोण, असत्य म्हणजे विभक्ती खोटे. कोणती आहे विचार देवी? विभक्ती काय का? हो, विभक्ती कोणती? युष्मासू कुठली विभक्ती बहुवचन येते? बहुवचन. सप्तमी. सप्तमी बहुवचन. बहुवचन. अगदी बरोबर. बरोबर. रंजनाताई, पुढचं 8वं वाचा. नाही, मी बाहेर आहे जरा. ओके. त्या पहिल्या वाक्यामध्ये तुम्हा सर्वांमधून कोण खोटे बोलेल असं आहे का बोललो असं पाहिजे? आता हे कोणते हे चाललेलं आहे, काय म्हणतात त्याला? भविष्यकाळ. कुठला काळ चाललेला आहे हा? भविष्यकाळ. करेक्ट. मग भविष्य काळामध्ये काय होईल? बोलेल असंच होईल ना. ताई, तुमचा आवाज खूपच घुमतोय. बाकीच्यांना म्यूट करायला सांगा ना. ओके, एक मिनिट, मीच म्यूट करते सगळ्यांना. कोणाला तरी डाऊट होता आता. तर ऍक्च्युली मीच म्हणाले. भविष्यकाळ चाललाय, त्यामुळे वदिष्यती म्हणजे बोलेल. अच्छा, म्हणजे नंतर तुमच्यापैकी कोण खोटं बोलेल असं विचारतायत का? हा. अच्छा. आता तुम्ही विचारल्यावर स्वतःला कृपया म्यूट करून घ्या. ओके. हा, ताई, ते तुम्हा आणि आम्हा हे लिहावंच लागेल का? नुसतं सर्वांमध्ये कोण खोटं बोलेल असं? नाही, युष्मासू म्हणजे काय? तुम्ही सर्व वगैरे तसंच येतं. हा, मग तुम्हा सर्वांमध्ये यायलाच पाहिजे ना. हो. किंवा तुमच्यामध्ये असं म्हटलं तरी होतं युष्मासू म्हणजे. ओके. ओके. युष्मासू आधी झालाय का हे? हो, झालं ना. विभक्ती झाली आहे ना ग. हो का? चौथ्या पाठामध्ये विभक्ती आहे बघ. कोणत्या पाठामध्ये? चौथ्या. सर्वनामामध्ये झालंय. त्वमचा बरं, टेबल. बरं. त्वम. हा. तर ओके. ते वाच, काय डाऊट असेल तर विचार. बरं, ठीक आहे. ठीक आहे. हा, ज्योत्स्नाताई, 8वं वाचा वाक्य. हा, वाचते ऐकू. न अस्मासु कः अपि असत्यं वदिष्यति. आम्हा सर्वांमध्ये न अस्मासु म्हणजे आम्हा सर्वांमध्ये. न म्हणजे नाही, कहा म्हणजे कोणी ना, अपि म्हणजे सुद्धा, असत्य म्हणजे खोटे, आणि वदिष्यती म्हणजे बोलणार नाही, भविष्यकाळाचा येतो सुद्धा. म्हणजे आम्हा सर्वांमध्ये कोणी सुद्धा खोटे बोलणार नाही. ते अस्मासु हे सप्तमी बहुवचन का? मग बरोबर, सप्तमी बहुवचन. सप्तमी बहुवचन. हो. ओके. ठीक आहे. पल्लवी ताई, 9वं वाक्य वाचा. हा, वाचते. यदि तत्र गमिष्यामि तर्हि पत्रं लेखिष्यामि. यदि म्हणजे जर, तत्र म्हणजे तेथे, गमिष्यामि म्हणजे मी अध्यारोते जाईन, तर पत्र लिहीन. जर तेथे मी जाईन तर पत्र लिहीन. बरोबर. आणि कोण असेल? सुजया ताई, 10वं वाक्य वाचा. सः जनकं पत्रं न लिखति. तो वडिलांना पत्र लिहित नाही.
आता जनकम ही कोणती विभक्ती येते? सप्तमी. द्वितीय. द्वितीय. बरोबर आहे का? द्वितीय एक वचन ना? द्वितीय एक वचन आहे. एक वचन आहे. बरोबर. हा म्हणजे देवम सारखं. अगदी बरोबर. अकारांत पुल्लिंगी. अकारांत पुल्लिंगी. देव. बरोबर. देव सारखा चालणार. पुल्लिंगी. हो. आता अश्विनीताई आणि ज्योत्स्नाताई तुम्ही म्यूट करून घ्या प्लीज. विद्या कुलकर्णी तुम्ही वाचा पुढचं वाक्य. हो. किम त्वम पत्रम लेखिष्यसि, काय तू पत्र लिहिशील? बरोबर. लेखिष्यसी म्हणजे भविष्य काळ त्यामुळे लेखिष्यसी झालं. लिहिशील. ओके. वासंतीताई तुम्ही वाचा 12वं वाक्य. वाचते ते. त्वम अत्र आगमिष्यसि किम, तू येथे येशील का? त्वम म्हणजे तू, अत्र म्हणजे येथे, आगमिष्यसि म्हणजे येशील, किम म्हणजे का. अगदी बरोबर. सुजयाताई 13वं वाचा. यदि आगमिष्यसि तर्हि वयं तत्र गमिष्यामः. जर तू येशील तर आम्ही तिथे येऊ. बरोबर. संपदाताई 14वं वाक्य वाचा. पण 13व्या वाक्यात तू आम्ही साठी तिथे त्वम जाऊ येणार ना? गमिष्यामः म्हणजे आम्ही तिथे येऊ नाही, जाऊ येणार ना? आगम्य म्हणजे येणार आणि गमिष्यसी म्हणजे जाणार. गमिष्यामः म्हणजे जाऊ ना, असं म्हणलं मी. हो, जाऊ पाहिजे. येऊ असं नाही येणार. ते लिहिलेलं बरोबर आहे. नाही, जाऊ येऊ कुठे आहे? जाऊ त्वम हे आधार मराठीत तर तू कळलं. हो, जाऊ लिहिलंय पण सगळ्यांनी बघितलं की नाही ते येऊ म्हटल्या म्हणून तुला सांगितलं. गमिष्यामय म्हणून जाऊच पाहिजे. जाऊ म्हणजे पाहिजे. नाही, माझं वाचायला चुकलं, दुसरं काही नाही. वाचायला चुकलं माझं. हा, मग म्हटलं सगळ्यांना असं वाटेल म्हणून मी बरोबर आहे, बरोबर. पण तिथं तू दिलाय जर तू, पण तिथं त्वम वगैरे काहीच नाही. तेच त्वम हे अधेरूप आहे. तर आगमिष्यसी म्हणजे ओळखायचं की ते तू आहे. पण ते ताई पण ते वयम लिहिले ना, ते वयम आहेच की अहम आवाम वयम मधले आम्ही. हा, आम्ही तर तू आलास तर आम्ही दोघेही जाऊ. आम्ही दोघे जाऊ. हा, तोम नाहीये वयम तिथं, ते गमिष्यामः. वयम गमिष्यामः. वयम आहे पण ते तू आहे ते अधरूत आहे. तू नाहीये, ते अधरूत आहे. हो, ओके. हा, बरोबर. हा, पुढचं 14वं वाक्य कोण वाचेल? कोणाचं राहिलेलं आहे? शीतल पाटील. माझं पण राहिलंय. कुणाचं ते वाचा नंतर. आणि दुसरं आहे रोहिणी. शीतलताई. मयि विश्वा मयि विश्वासं करिष्यसि चेत अहं सर्व लेखिष्यामि. माझ्यात विश्वास करशील तर मी सगळे लिहीन. बरोबर. ओके. ओके. पुढचं कोण? मयी म्हणजे माझ्यात. एक विचारू, माझ्यावर असं नाही, माझ्यावर येईल. माझ्यावर असं म्हणायला. हो, माझ्यावर म्हटलं तरी चालतं. माझ्यावर विश्वास ठेवशील तर सर्व लिहीन. ओके. रोहिणीताई पुढचं वाचा 15वं. अहम सभागृहे भाषणं करिष्यामि.
मी सभागृहात भाषण करीन. अहम म्हणजे मी, सभागृहे म्हणजे सभागृहात, भाषणम म्हणजे भाषण, करिष्यामी म्हणजे करीन. आता सभागृह हे कोणती विभक्ती येते? अं, सप्तमी. सप्तमी. हा सॉरी, सप्तमी. बरोबर. कितवे वचन? एकवच. एक अहम बरोबर म्हणजे मी, एक वचन येईल. वचन. बरोबर आहे. सुषमाताई, तुम्हाला काय विचारायचं आहे? हो. 13वं वाक्य तिथे तू अध्यरूत आहे, तर जर मराठीत जर तू येशील तर आम्ही तेथे जाऊ असं त्याचं संस्कृत करायचं झालं तर वरच्यासारखंच लिहिलं तर चालेल का तूच करायला पाहिजे? नाही, हे बघा, जर येशील असं लिहिलं तरी चालतं. हा, पण जर समजा मराठी वाक्य जर तू येशील तर आम्ही तेथे जाऊ असं मराठी वाक्य दिलं आणि त्याचं संस्कृत करायला सांगितलं तर तूच केलं नाही तरी चालतं का संस्कृत मध्ये, असं विचारते. केलं नाही तरी चालतं, केलं तरी चालतं. म्हणजे यदित्वम घातलं तरी चालेल का असं म्हणायचंय वाटतं तर. हो हो, चालतंय चालतंय. तेच सांगितलं मी, यदि त्वम आगमिष्यसि लिहिलं तर ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, तुम्हाला जर एक्झॅक्ट ट्रान्सलेशन करायला सांगितलं तर मराठीमध्ये तू लिहिलंय तर संस्कृत मध्ये पण त्वम लिहायचं. बर, ठीक आहे. कळलं? हो हो. ओके, जाऊया पुढे. हो. ह्या तूच 15 पण ट्रान्सलेशन झालं पाहिजे वाक्य ना, म्हणून असे. काय ते? म्हणजे तूच पण ट्रान्सलेशन झालं पाहिजे ना, तू नाही तर तसंच सोडून दिलं नाही पाहिजे असं म्हणून. हा हा, म्हणून ते त्वम पाहिजे. शब्दशः अनुवाद करायचा असेल तर तू असेल तर त्वम लिहिलं पाहिजे. हम्म. ह्या 15 वाक्यामध्ये कुणाला काही डाऊट्स आहेत का? नाही नाही. नाही ना, पुढे जाऊया. हो, जाऊ. पुढचं वाक्य कोण वाचेल? राहिलं कोणी वाचायचं? कोणाचं वाचायचं राहिलंय? चित्रा वाक्य वाच मी ना. वाचलेलं, वाचू का? वाच भावना. चित्राला म्हटलं वाच म्हणून. वाचू देत ना. त्वम किम भाषण न करिष्यसि. त्वम म्हणजे तू, किम म्हणजे का, काय? भाषण काय, हा नाही, भाषण करणार नाहीस, करिष्यसि करणार नाहीस न. हा. तू भाषण करणार नाहीस का. हा, का किंवा काय म्हटलं तरी चालतं. काय पण चालतंय का किम? हो हो, किम म्हणजे किम ऍक्च्युली काय. कायच आहे. हा, कायच आहे. मग इथं का दिलं ना, म्हणून म्हटलं. नाही, कसं आहे माहिती का, हे काही वगैरे पुण्यामध्ये वगैरे वापरले जातं, पुण्या मुंबईला. तू करणार नाहीस का, तू बोलणार नाहीस का, पण ते ऍक्च्युली काय असतं. हा सो काय हा, शेवटी. तू भाषण करणार नाहीस काय. हा हा, कळलं? हो हो हो. हा, ज्योत्स्नाताई पुढचा वाचा. हो, 17वं चाललंय ना. सहा तू सह तू भाषणम करिष्यति एव. सह म्हणजे तो, तर इथं तू म्हणजे तर लिहिले, म्हणजे तर्री सारखं तू पण वापरतात का मग? तू नुसतं तू. बरोबर, हो, तरीही आणि तू. तू म्हणजे तर, बरोबर. हो सह म्हणजे तो, तू म्हणजे तर, भाषणम म्हणजे भाषण, करिष्यति एव. करिष्यति म्हणजे करशील खरं तर ना. तू भाषण करील. तो नाही, तो आहे, तो आहे, त्यामुळे तो तर भाषण करीलच. एव म्हणजे करेलच किंवा करेलच. हा, करेलच. म्हणजे तो तर भाषण करेलच. एव म्हणजे बरोबर. आणि तू म्हणजे तर. ओके, म्हणजे करणारच अशा अर्थी. शिवाय भविष्य काळ आहे करिष्यती म्हणजे, नाही का. तो तर भाषण करीलच. अनघा जेहूरकर. हो. किम शिक्षिकाः भाषण करिष्यन्ति. शिक्षक भाषण करतील का. हॅलो, बरोबर आहे, याला बरोबर असं आहे. पण म्हणता येईल का, ताई एक की विचारू का?
हा विचारा. आता इथे एक आपण मिनिट. किम शिक्षका भाषणम करिष्यती म्हटलंय, शिक्षकाः तर म्हणजे काय ते शिक्षण प्लुरल भाषण आहे ना, करतील ते मागं पण एकदा आलं होतं ना. बहुवचन. काय तू पत्र एक मिनिट लिहिशील. एक मिनिट एक मिनिट बाकीच्याने म्यूट करा कृपया स्वतःला. हा मी संगीता बोलते. बोला. तर किम शिक्षकाः भाषणम करिष्यन्ति, शिक्षण भाषण करतील का. आणि मराठीमध्ये आपण म्हणून काय शिक्षण भाषण करतील. मग इथे स्वल्पविराम वगैरे काही येत नाही का. 11व्या वाक्यात काय पण नाही असंच झालं होतं. काय नाही, इथं संस्कृत मध्ये किम आधी आलं तरी चालतं, पण मराठीमध्ये शेवटीच येतं का किंवा काय. पण भाषणाचा ह्याचा वाक्याचा अर्थ बदलतोय पूर्ण. नाही नाही कसं आहे माहितीये का, इथं तुम्हाला आधीच म्हटलं काय का म्हणजे इथं किम म्हणजे काय. हा मग तेच ना, शिक्षक काय भाषण करतील असं होईल. 11व्या मध्ये नाही पण नाही तसंच झालं होतं. काय तू पत्र लिहिशील का आणि तू पत्र काय लिहिशील असं आलं होतं. नाही 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 तू पत्र लिहिशील काय किंवा काय तू पत्र लिहिशील. हा मग तेच, मग स्वल्पविराम असं किमच्या पुढे आपण जसं इथं क्वेश्चन मार्क दिलाय तसा किमच्या पुढे काही स्वल्पविराम घालायचं का संस्कृत मध्ये. नाही नाही मग ते मराठीत थोडं वेगळं वाटलं. संस्कृतमध्ये स्वल्पविराम ही कन्सेप्ट नाही आहे. संस्कृतमध्ये शब्द एका वाक्यामध्ये इथून तिथे कुठेही फिरतात, पण मराठीमध्ये तसं नाही. मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापदच येतं. कळलं का. हो कळलं, पण ते मराठीच्या अर्थामध्ये काय शिक्षण म्हणजे काय लिहिलेलं काय वाचतील असं मला वाटलं ते मगाशी. काय नाही 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 शिक्षक भाषण करतील का, तो पत्र लिहिल का असंच येतं किंवा काय. याला असं पण म्हणता येईल का, काय शिक्षक भाषण करतील. तेच मी विचारते, काय शिक्षण भाषण करतील. चालतं, तसंही चालतं. म्हणजे हा मराठीचं वेगळंच आहे, सर म्हणाले तसं. क्वेश्चन मार्क आहे तो, काय भाषण करतील असं आहे. बरोबर. एक्सक्यूज मी, इकडे शिक्षकाः म्हणजे ते प्लुरल मध्ये आहे म्हणून करिष्यन्ति आलं ना. बरोबर, शिक्षका हा बहुवचन आहे म्हणून करिष्यन्ति आलं. ओके थँक्यू. या वेलकम. पुढचं कोण वाचेल. दिलीपजी 19वे वाक्य वाचाल. किम तव जनकः न आगमिष्यति यत् पत्र. 19व. नाही ते भाषणम नैव करिष्यन्ति. नाही म्हणजे नाही, ते म्हणजे ते, भाषणम म्हणजे बहुवचन, ते भाषणम म्हणजे भाषण, नैव म्हणजे नाही, करिष्यन्ति नाही ते भाषण मुळीच नाही, मुळीच करणार म्हणजे येस येस अफर्मेटिव्हली. हा माधुरी कुलकर्णी 20व वाचा. किं तव जनकः न आगमिष्यति अत्र. तुझे, तव म्हणजे तुझे, जनक म्हणजे वडील, न आगमिष्यति म्हणजे अत्र, अत्र म्हणजे येथे, न आगमिष्यति म्हणजे येणार नाहीत का, कीच का, तुझे वडील येथे येणार नाहीत. कळलं. बरोबर आहे. पुढे जाऊया की काही डाऊट्स आहेत. 1 मिनिट. नाही ते भाषणम नैव करिष्यति, करिष्यन्ति नैवचं मीनिंग काय. मुळीच नाही. नैव, व्हॉट इज द मीनिंग ऑफ नैव. नैव म्हणजे अजिबात नाही, मुळीच नाही. त्यांना इंग्लिश मध्ये सांगा मॅडम. ओके ताई इंग्लिश मध्ये सांगा त्यांना. नाही मला कळतं, मला मराठी येतोय. नो प्रॉब्लेम. नो आय कॅन अंडरस्टँड मराठी, नो प्रॉब्लेम. ओके ग्रेट. न प्लस इव ना, दॅट इज नैव, सो दॅट इज मुळीच. न प्लस एव. ओके. हा ओके. या 20व कोण वाचेल. मोरेश्वरजी तुम्ही वाचा 20वा. वाचतो. किम तव जनकः न आगमिष्यति अत्र. किम तव जनकः
न आगमिष्यती अत्र, तुझे वडील येथे येणार नाहीत का? किम म्हणजे बरोबर. काय, तव म्हणजे काय तेथे, तुझे. तुझे तुझे जनक म्हणजे वडील, न म्हणजे हम्म नाही, आगमिष्यती म्हणजे येणार, अत्र म्हणजे येथे. बरोबर. तव कोणती विभक्ती आहे देवी? हा तवची विभक्ती. त्यांना सांगू दे ना. हा, त्यांनाच विचारायचं. तव ही कोणती विभक्ती आहे? नाही मला नाही समजत ते, अजूनही नाही, समजत षष्टी. नाही. स्वमचा ऐका षष्टी स्वमचा टेबल षष्टी आहे ना, स्वमचा त्यातलं षष्टी हा, एकवचन. वचन. तव. तुझे बरं षष्टी एकवचन. एकवचन. तुझे वडील, हे जनक म्हणजे वडील. हा हा, ते असे समजलं. लक्षात घ्या तुम्ही, असे शब्द आले की त्याच्यावर भर द्या, विचारा आणि कन्फर्म करा. बरं बरं बरं. काय मला ते माहितीये का, तुम्हाला विभक्तीचं जे अजून हे समजत नाही. विभक्ती आलेले आहेत, सगळे हो हो, विभक्ती त्याचा अर्थ समजून घ्या, तरच तुम्हाला पुढचे जे वाक्य येतील त्याची तुम्हाला अनुवाद करता येईल आणि त्याचा अर्थही कळेल. ते बाय हार्ट करणं फार चॅलेंजिंग आहे भरपूर. तुम्ही एका दिवशी एक एक टेबल करून घ्या ना, हे करत असताना. अहमचा हा. एकदा त्वमचा. नाही येईल हो. हो, सुलभा करायला तुझा तर छान पाहिजे. कळालं, एकदम सोपं वाटलं. आता परत रुटीनला आलो असं वाटलं. हा, तुम्ही काय करा माहितीये का, हे एकतर संस्कृत आणि मराठीमध्ये जे भाषांतर आहे, तर तुम्ही काय करायचं, मराठीमध्ये वाचायचं आणि संस्कृतमध्ये ते भाषांतर करायचा प्रयत्न करायचा, हा म्हणजे हा, तुम्हाला दोन्ही येऊन जाईल. बरं ह्याच्यामध्ये जे दिले ते उलट करायचं तुम्ही, बरं बरं म्हणजे तुम्हाला संस्कृतमध्ये भाषांतर करायला सोपं जाईल पुढे हळूहळू. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. किंवा इथे आता तुझे वडील म्हटलंय, त्याच्याऐवजी माझे वडील म्हणायचं, म्हणजे मम असं येईल. बरोबर. ताई ते पण शक्यतो हे हे भाषा, कसं माहितीये एक का, मिनिट. परीक्षेमध्ये तुम्हाला हेच वाक्य येणार आहेत. हा नाही सो ताई, काय आहे, हा एक नाही बोलू नाही का? काय नाही, हा बोला. हा नाही, हे भाषांतर जमतं करायला, फक्त हे विभक्ती लक्षात येत नाही पटकन, ही कुठली ती कुठली असेल असं ते लक्षात येत नाही. मराठीचं हे होतं, पण याच्यातलं आता प्रत्येक याचं रूप बदलतं ना. आता समजा किमचं किंवा शिक्षक हा भाषण असं प्रत्येक याचं रूप बदललं, त्यामुळे ते लक्षात येत नाही ही कुठली विभक्ती नाही आली कसं आहे असं. माहितीये का, हा अकारांत पुल्लिंगी देवः, हम्म, देवाचं बहुवचन काय आहे, देवाः आहे. हम्म, तसंच शिक्षकचं शिक्षकाः होणार बहुवचन. हम्म. तर तुम्हाला पुल्लिंगी अकारांत पुल्लिंगीचं तुम्ही तोंडपाठ केला, तुम्हाला कळेल ही कन्सेप्ट, की तुम्ही अकारांत पुल्लिंगी कोणतेही विभक्तीमध्ये आलं तुम्हाला कुठल्याही वाक्यामध्ये, तर तुम्ही ओळखू शकाल. ताई काय वेळ होतं झाली माहितीये आहे का, देवी आपली. एक मिनिट हा. भाषांतर ना बऱ्यापैकी कळतं, पण नवीन वाक्यरचना तयार करा, वाक्य तयार कराय ना, संस्कृतमध्ये वाक्य तयार करा, त्याच्या वेळेस थोडं अवघड जातं जरा, ते नाही का तसं मेळ बसणं. म्हणूनच मी सांगते की तुम्हाला शक्यतो परीक्षेमध्ये ह्या धड्यांमधलेच वाक्य येणार आहेत. हा, मग काही तर प्रश्न तुम्ही काय करा, अभ्यास. हेच वाक्य जे तुम्हाला ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे, तेच हा मराठी वाक्य तुम्ही संस्कृतमध्ये